देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मतदान होणार आहे। सर्व राज्यातली मतमोजणी ही 4 मेला होणार आहे, तर केरळ आणि आसाममध्ये 9 एप्रिलला एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी आपला मतदानाचा हक्क हे मतदार बजावतील। याबरोबरच तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे। केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। For Assam, the polling shall be just in one phase and the polling shall take place on 9th of April. Kerala shall also go for polling on 9th April. Puducherry also will go along with Assam and Kerala. The date of poll is 9th April and the counting will be 4th of May. Tamil Nadu, all 234 assembly constituencies will go for poll on 23rd of April. West Bengal, the 294 assembly constituencies, the polling shall be held in 2 phases. In the first phase 152 and the second phase 142. The date of poll shall be 23rd of April and 29th of April. And the counting shall be together for all, that is 4th of May. विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घोषणांचा पाऊस पाडत मोठी राजकीय खेळी केली। एक्सवरती पोस्ट करत ममता बॅनर्जींनी धार्मिक नेते, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केलेत। मतदानाआधी हे निर्णय ममता बॅनर्जींचे मास्टर स्ट्रोक असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ममतांनी पुरोहित आणि मौलानांच्या मानधनामध्ये 500 रुपयांची वाढ केली आहे आणि त्यामुळे यापुढे त्यांना दरमहा 2000 रुपये मानधन मिळणार आहे। याशिवाय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थकीत महागाई भत्ता देण्याचं आश्वासन सरकारनं पूर्ण केलं। एका बाजूला पुरोहित आणि मौलानांना खुश करून सर्वधर्मीय मतदारांना साथ घातली आहे, तर दुसरीकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोषाला डीएच्या घोषणेनंतर शांत करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे ममता बॅनर्जींच्या या सोशल इंजिनिअरिंगचा निवडणुकीमध्ये कितपत फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची देखील घोषणा केली। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची, तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा ही रिक्त आहे। बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवारच लढणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे, तर राहुरीच्या जागेवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक पार पडणार आहे। पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांची चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय। जी काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे, याच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा जो विषय आहे, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील कौतुक खरं केलं पाहिजे। मी आमदार होईल, काय होईल, राजकीय पद मला मिळेल, काय मिळेल, हे माझ्या एकट्यासाठी नाहीये, आमची संघटना आहे। म्हणजे 3-3 पिढ्यांपासून कार्यकर्ते हे आमच्याशी जोडले गेलेले आहेत। एक कुठेतरी भावनिक सगळा संबंध आहे। नवीन देखील बरेचसे कार्यकर्ते मागच्या 5 वर्षामध्ये आमच्याशी जोडले गेलेले आहेत। या सर्वांच्या मताचा कुठेतरी काहीतरी आदर ठेवला गेला पाहिजे। तर शिवाजीराव कर्डिलेंच्या जागेवरती त्यांचा मुलगा अक्षय कर्डिलेला उमेदवारी मिळावी याकरता आग्रही असल्याचं भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी सांगितलंय।
पक्षानं संधी दिल्यास शिवाजीराव कर्डिले यांच्या कामावरती विश्वास ठेवत जनता माझा स्वीकार करेल असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केलाय. तर निवडणूकच झाली तर ती पूर्ण ताकदीनं लढण्याची तयारी असल्याचं देखील अक्षय कर्डिले यांनी सांगितलं. फडणवीस साहेबांनी संपूर्ण भारतीय जनता पार्टी जो काही निर्णय घेईन त्याच्याशी मी ठाम राहील, तुम्हाला मान्य आहे. त्यांनी जर उद्या निर्णय घेतला की आपल्याला निवडणुकीमध्ये उतरायचे, लढायचे आणि निवडणूक जिंकून आणायचे, तर त्या पद्धतीने आम्ही सर्वजण मिळून काम करू. आणि त्यांनी उद्या जर निर्णय घेतला बिनविरोधचा, तो शेवट त्यांचा निर्णय, त्याच्याशी माझा काही बिनविरोध या गोष्टीशी माझा काही संबंध नाही. तो पूर्णपणे माझ्यासाठी जे काही निर्णय घेतील ते योग्यच राहील. राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र तसं झालं नाही तरी आम्ही पूर्ण ताकदीनं निवडणूक लढू आणि जिंकून येऊ असा विश्वास अक्षय कर्डिले यांचे मेव्हणे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलाय. राजीव तनपुरे जे आहेत विरोधक, त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये म्हटले की आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की निवडणूक लढवावी, मग कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत नाही. कशी तयारी असणार आहे पुढची? नाही, जसं फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळे तयारीत आहोत, तसं तर वस्तुस्थिती आहे की आम्हाला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की निवडणूक आपल्याला ताकदीने करायची आणि त्या प्रकारे आम्ही सगळे मंडळी मिळून त्यांच्या आशीर्वादानं आम्ही निवडणूक ताकदीने करू. बारामती पोटनिवडणुकीच्या घोषणेआधीच पवारांच्या राष्ट्रवादीनं बारामतीसाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनेत्रा पवारांविरोधामध्ये पवारांचे राष्ट्रवादी उमेदवार न देण्याबाबत पक्षांतर्गत बैठकीमध्ये निवडणूक निर्णय झाल्याची माहिती आहे. तर मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक ही लढवलेली होती. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरती उमेदवार न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झालंय. एकीकडे बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून उमेदवार न देण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं घेतलेला असताना आता बारामती पोटनिवडणुकीमध्ये धनगर समाजाचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे. बारामतीत रुग्णालयाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव दिल्यामुळे धनगर समाजातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे आणि त्यामुळे नाराज असलेल्यांचा गट निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे, मात्र आमच्यावरती निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना आवाहन आणि इशारा दोन्हीही दिलाय. बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली, दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू. ठाण्यात युवा सेनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवा सेना मुख्य सचिव राहुल लोंढे, युवा सेना सचिव किरण साळी यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक झाली. राज्यातील 36 जिल्ह्यातील सदस्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्यांकडून निवडणुकीच्या कामाला अहवाल देण्यात आलेला आहे. तर राज्यामध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी युवा सैनिकांनी कंबर कसण्याचे आदेश देखील देण्यात आले. आता 18 एप्रिलला वरळी डोममध्ये युवा सेना राज्य कार्यकारिणीचा मेळावा होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीला पुन्हा वेग आलाय. या संदर्भामध्ये भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय मंत्री नायडू यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव येत्या 2 आठवड्यामध्ये केंद्र सरकारच्या कॅबिनेटसमोर मांडला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल असं आश्वासन देखील नायडू यांनी दिल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या मागणीबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. येत्या 2 आठवड्याच्या आत ते त्यांच्याकडून जो प्रस्ताव आहे तो कॅबिनेटकडे पाठवणार अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत तो कॅबिनेटमध्ये जात नाही तोपर्यंत त्या प्रस्तावाला मान्यता मिळत नाही आणि म्हणून तो प्रस्ताव जर कॅबिनेटमध्ये गेला तर लवकरात लवकर तो विषय सुटेल आणि त्याच्याविषयी तेही खूप पॉझिटिव्हली आहेत. त्याच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली
आणि दोघांनीही सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं तो देखील विषय लवकरात लवकर सुटेल. मुरबाड कल्याण रेल्वे प्रकल्पाबाबत दिलासादायक बातमी समोर आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुरबाड कल्याण रेल्वे मार्ग आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. संसदेमध्ये रेल्वे मंत्र्यांनी या प्रकल्पाला बजेटमध्ये मान्यता देण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यानं हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार असून यासाठी समन्वय समितीची देखील स्थापना केली जाणार आहे. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये या प्रकल्पाबाबत ठोस निर्णय होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. मी देखील मधल्या काळात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो होतो. त्यांनी देखील तर हा जो प्रोजेक्ट आहे मुरबाड रेल्वेचा याचा खर्च हा महाराष्ट्र शासन अर्धा करणार आहे आणि अर्धा केंद्र सरकार करणार आहे आणि म्हणून दोघांची मंजुरी येणे आवश्यक होतं. आणि आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्या दिवशी स्वतः अश्विनी वैष्णव साहेब बोलले की येत्या काही महिन्यातच म्हणजे 3 ते 4 महिन्यात याच बजेटमध्ये या कामाला मान्यता मिळवून देईल अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे. अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा परिसरामध्ये कांदळवन वाचवण्यासाठी नागरिकांनी मोठं आंदोलन केलं. कोस्टल रोड फेज 2 या प्रकल्पासाठी कांदळवन नष्ट होणार असल्याच्या विरोधामध्ये स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी रस्त्यावरती उतरले. या आंदोलनामध्ये अभिनेत्री दिया मिर्झासह लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत अनेक जण सहभागी झाले होते. हातामध्ये सेव्ह कांदळवनचे पोस्टर घेऊन आंदोलकांनी प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती स्वतंत्र CSR डॅशबोर्ड सुरू करण्याची मागणी ही मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे. या संदर्भामध्ये त्यांनी महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलंय. महापालिकेच्या शाळा, रुग्णालयं किंवा सार्वजनिक कामांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या गरजा 15 दिवस आधी CSR डॅशबोर्डवरती प्रदर्शित कराव्यात असं साटम यांनी सुचवलंय. या काळामध्ये दानशूर संस्था आणि नागरिकांना योगदान देण्याची संधी मिळेल. प्रतिसाद न मिळाल्यास CPD मार्फत निविदा प्रक्रिया ही सुरू करावी असं देखील त्यांनी नमूद केलंय. यामुळे महापालिकेचं दरवर्षी 500 ते 1000 कोटी रुपयांपर्यंत बचत होऊ शकते असा दावा साटम यांनी केलाय. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शासकीय कामाच्या उद्घाटन फलकावरती भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं नाव टाकल्यानं वाद निर्माण झालाय. चिपळूण नगर परिषदेचे काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते साजिद सुरगुरो यांनी या प्रकरणावरती तीव्र आक्षेप घेत नगर परिषदेवरती टीका केली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी व्हिडिओ करत निषेध व्यक्त केलेला आहे. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. स्थानिक पदाधिकारी पालकमंत्र्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. नागपूरमधील संघ मुख्यालयावरती 23 मार्च रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. अमरावतीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं हा मोर्चा काढला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. RSSला जाब विचारण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती देखील जोरदार टीका केली आहे. 23 मार्चला नागपूरला RSSचं जे कार्यालय आहे या कार्यालयावरती धरणा म्हणा, मोर्चा म्हणा आयोजित करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 3 दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक ही पानिपतच्या समालखामध्ये संपन्न झाली. या बैठकीच्या अंतिम दिवशी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी संघाच्या कार्याबाबत माहिती दिली. मागील वर्षामध्ये संघाच्या संघटन कार्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. संघाच्या शाखांची संख्या ही सुमारे 6000 वाढून ती आता 88,000 अधिक झालेली आहे. त्याबरोबरच स्थानांना संख्या वाढून 55,000 अधिक झालेली आहे. यासोबतच साप्ताहिक मिलन आणि मंडळांची संख्या देखील वाढली आहे असं होसबळे यांनी सांगितलं. जैसे मैंने कहा, संघ के कार्य के विस्तार जैसे जैसे हुआ है, लगभग 1 लाख से अधिक स्थानों पर जो हुआ 88,000 शाखा हैं, इन सब के सुचारू रूप से निर्वहन करने के लिए
थोड़ा हम अधिक विकेंद्रीकरण करने के विचार किया। तो अभी प्रांत के दृष्टि जो होगा वो जारी होगा शताब्दी वर्ष के बाद, क्योंकि अभी जो प्रतिनिधि सभा यहाँ बैठी है इसके 3 साल कार्यकाल है। तो 27 मार्च तक ये वर्तमान जो रचना है वही रहेगी। विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत। सृजन सेतू पॅनलकडून गिरीश गांधी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते। साहित्य संघाच्या निवडणुकीमध्ये गिरीश गांधींना सर्वाधिक 2661 मतं मिळाली। त्यांच्या पाठोपाठ प्रदीप दाते यांना 1187 तर श्रीपाद जोशी यांना 701 मतं मिळाली आहेत। जी काही चांगली परंपरा असेल ती अगदी मनोभावे कायम ठेवण्यात येईल, परंतु जर काही गोष्टी बदलण्याची वेळ आली कार्याच्या संदर्भात किंवा एकंदरीत प्रशासनाच्या संदर्भात तर त्यातही बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। सर्व चांगल्या गोष्टींचा स्वीकार आणि ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या कशा दूर होऊ शकतील या दृष्टीने प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।